सशक्त भारत निर्माणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून गेल्या एका तपापासून सुरू असलेला श्रीमंडप शिवछत्रपती पायी पालखी सोहळा शिवविठ्ठल भेटीनंतर परतीच्या प्रवासात आज स्वराज्याची चौथी राजधानी साताऱ्यात दाखल झाला। यावेळी शिवतीर्थ पोवईनाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिववंदना करण्यात आली। छत्रपती श्री शिवाजी महाराज की। उपस्थित शिवभक्तांनी शिवरायांच्या विचारांचा जयघोष करत वातावरण शिवमय केले। यंदा 26 जून रोजी शिवजन्मभूमी शिवनेरी गडावरून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला। 27 जून रोजी रायगडावर शिवप्रभूंच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर 2 जुलै रोजी पंढरपूरच्या दिशेने पालखीचे प्रस्थान झाले। 24 जुलै रोजी पंढरपूरमध्ये शिवविठ्ठल भेट सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। त्यानंतर हातकणंगले, शाहूवारी आणि निपाणी येथे शिवविचारांचा जागर करत आज 2 ऑगस्ट रोजी पालखी साताऱ्यात दाखल झाली। काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पालखीचा पुढील मुक्काम तीर्थक्षेत्र वाई येथे असणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार, विचार, संस्कार आणि कृतीने चालायला मात्र आपण अजिबात तयार नाही। ह्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाने छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे लाभाचं कुळ म्हणूनच करायचा निश्चय केला आहे, निर्णय केला आहे। असंच काहीसं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुभवायला येतं। याच वातावरणात जर आपली पुढची पिढी घडायला लागली तर छत्रपती शिवाजी महाराज फक्त धर्मकारण, जातकारण, अर्थकारण आणि राजकारणाचा अड्डा होते। छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र हे उद्याचं भविष्य घडवणारं, नवे उद्याच्या भारताला दिशा देणारं आहे। या भूमिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्या महाराष्ट्रातील किमान पालखीच्या मार्गावरील विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून 1995 पासून या प्रयत्नाला सुरुवात झाली। 1995 ते 2014 रायगडावरनं रायगडाची शिवाजी महाराजांच्या समाधीची माती पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायाला लावायची असा एक प्रयोग चालू होता। 2015ला शिवछत्रपतींच्या चलपादुका तयार झाल्या। त्या चलपादुकांचा हा तपपूर्ती वर्षाचा प्रवास आहे। या तपपूर्ती वर्षामध्ये आम्हालाही काही वेगळे अनुभव आले, जे गेल्या 12 वर्षामध्ये आम्हाला ड्रोनचा उपयोग करणं साधलंही नाही, परंतु दौंड तालुक्याच्या पाटसमधल्या मुलांनी पहिल्यांदा ड्रोन वापरला। आपण आता राजधानी साताऱ्यामध्ये आहोत। ही शिवछत्रपतींच्या जन्मज वंशजांची भूमी मानली जाते। अशीच एक गादी करवीरमध्ये पण आहे, पण तपपूर्ती वर्षामध्ये करवीर गादीच्या वंशांना आपल्या थोरल्या मालकाच्या स्वागताला, अभिवादनाला यावंसं वाटलं। तपपूर्ती वर्षातली ही एक वेगळी आणि चांगली उपलब्धी होती। यावर्षी रायगड ते पंढरपूर आणि पंढरपूर ते राजधानी सातारा मार्गे दुर्गेश्वर रायगड या मार्गावर 123 शाळांमध्ये भक्ती शक्ती समन्वयाचं जागरण झालं। ज्या जागरणाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्यामध्ये शिवचरित्राचे खरे पैलू हे रुजवले गेले, बिंबवले गेले। राजधानी साताऱ्यावरून आता या पादुका दक्षिण काशी वाईला प्रस्थान करत आहेत मेढामार्गे।